गुड आफ्टरनून सर्वांना. बघा आपण लास्ट लेक्चरला मॅथ सुरू केलेलं होतं, ज्याच्यामध्ये आपण 10th लेसन डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल सुरू केला होता, ज्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 10.1 सराव बघितला. आता आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियलचा प्रॅक्टिस सेट 10.2 सुरू करायचा आहे. मग याच्यामध्ये एकच कन्सेप्ट आहे, कोणती बरं? डिव्हिजन ऑफ अ डिवाइड अ पॉलिनॉमियल बाय अ मोनोमियल. आता मोनोमियलचा अर्थ काय तर बघा, पॉलिनॉमियल म्हणजे आपल्याला 2-3 स्टेप असतात बघा, जसं x² + 3x + 5 वगैरे, याला आपण काय म्हणतो बरं? पॉलिनॉमियल. आणि मोनोमियलचा अर्थ आहे, मोनो म्हणजे एक, मोनोचा अर्थ काय असतो? एक. बाय म्हणजे काय? 2. पण आता इथं फक्त मोनो सांगितलं. मोनो म्हणजे काय? एक. तर मोठ्या पॉलिनॉमियलला फक्त एका टर्मच्या पॉलिनॉमियलने डिवाइड करायचं. मोनोमियलचा अर्थ काय? असं पॉलिनॉमियल का ज्याच्यात फक्त एकच टर्म आहे. आणि पॉलिनॉमियल म्हणजे काय? थोडे मोठे असतात, 2-3 त्याच्यामध्ये नंबर असतात ना. बट मोनोमियल मध्ये एकच टर्म असणार आहे, याच्यात 2 किंवा 2 पेक्षा जास्त टर्म असणार आहे. म्हणजे याचा अर्थ 2 किंवा 2 पेक्षा जास्त टर्मला कशाने डिवाइड करायचंय? एका टर्मनी, म्हणजेच मोनोमियलने डिवाइड करायचं. अलग लक्षात. मग हा प्रॅक्टिस सेट आपल्याला बघायचा आहे. मग आपण एक काम करू, डायरेक्ट प्रॅक्टिस सेट 10.2 मध्ये कोणते एक्झाम्पलचे सर्व घेऊन टाकू, हे लक्षात. मग आता आपण काय करू, डायरेक्ट एक्झाम्पल नंबर फर्स्ट बघू. मग आता एक्झाम्पल नंबर फर्स्ट काय बघा, काय म्हटलंय? डिवाइड, राईट द क्वोशंट अँड रिमाइंडर. म्हणजे आपल्याला जसं पहिल्या प्रॅक्टिस सेट मध्ये होतं का 10.1 मध्ये, एक तर आपण क्वोशंट लिहायचो आणि एक काय लिहायचो? आपल्याला माहिती ना मुलांना, आपण असं डिवायडेशन करतो. इथं काय असतो बरं आपला? क्वोशंट. आणि इथं काय असतो? रिमाइंडर. इथं काय असतो? डिवायझर. आणि इथं काय असतो? डिवायडंट. असं असतं ना. पण हे आपल्याला लागणार आहे का? नाही. आपल्याला फक्त क्वोशंट आणि काय लागणार आहे? रिमाइंडर. याचं स्ट्रक्चर मॅचेस काढून दिलं होतं, असं आठवतं सर्वांना? आठवतं ना? याच्याशी काय करायचं? मल्टिप्लिकेशन. याच्यात हे काय करायचं? ऍड. आणि हे आपोआप आन्सर येऊन जातं. अच्छा, हे कळलं का? काय वेगळं झालं काही असो, पण कळलं महत्वाचं आहे. कळलं का? आता विसरशाल का तुम्ही? तुम्ही तर की नालायक, तुम्ही विसरणार नाही. मग आता काय? हा, मग आता पहिला क्वेश्चन काय बाबडे माहिती? फर्स्ट क्वेश्चन काय? ब्रॅकेट y स्क्वेअर प्लस काय 10y डिवाइड बाय मोनोमियल. मोनोमियल म्हणजे काय असणार? याच्यात एकच y ची टर्म किंवा व्हेरिएबलची एकच टर्म असणार. कशाने डिवाइड करायचं? मग y + 4 एकच टर्म असणार आहे, ज्याची डिग्री पण किती असणार आहे? एकच असणार आहे. डिग्री किती असणार आहे? 1. मग यांचं आपल्याला काय करायचंय? डिवायडेशन. आता लक्ष द्या इकडे सर्वांनी, हे डिवायडेशन कसं करायचं? जनरली आपण जे डिवायडेशन करतो तसंच करायचंय. कशाला डिवाइड करायचंय? y स्क्वेअर प्लस 10y प्लस 24. कशाने डिवाइड करायचंय? y + 4 ने डिवाइड करायचं. एक लक्ष द्या, व्यवस्थित स्टेप लक्षात घ्या. आता इथं y स्क्वेअर आहे आणि इथं काय? y. तिला सुद्धा धक्काला ठीक आहे, लक्ष द्या. हा काय इथं? y स्क्वेअर. हा काय इथं? y. या y ला कशाने मल्टिप्लाय केलं तर y स्क्वेअर येईल रे? y ने. मग इथं आपण y ने करू ना, y इंटू y किती होणार आहे? y स्क्वेअर. हा प्लस आहे, हा पण प्लस आहे, प्लस इंटू प्लस प्लसच होणार आहे. y आता इनी याला मल्टिप्लाय केलं म्हणजे इनी याला मल्टिप्लाय करावंच लागेल ना आपल्याला. y इंटू 4 काय होणार आहे? 4y. बट ह्या y च्या खालीच y ची टर्म आली पाहिजे. असं एखादं वेगळं थोडं एक्झाम्पल असेल तेव्हा सांगेलच काय, पण आता जनरली आपण बघू. या दोघांची काय करायची असते आपल्याला? सबट्रॅक्शन. मग सबट्रॅक्शन करायची. y स्क्वेअर मायनस y स्क्वेअर काय होणार आहे? 0. 10y मायनस 4y किती होणार आहे? 6y. 10y मायनस 4y, 10 मधून 4 गेला किती जाणार आहे? 6. बर, आता हा वरचा 24 तसंच खाली घेऊ आपण, कारण की इथं किती टर्म आहे आपल्या? 2. मग इथं पण आपल्याला 2 टर्म पाहिजे ना. मग इथं हा कोण घेऊ आपण? +24 ऍज इट इज खाली घेऊन टाकू.
ओके, इथं किती बरं आता 6y, इथं किती आहे, मग इथं कितीने मल्टिप्लाय केल्यावरती याला हे येणार आहे 6 ने, 6 ने कोणता +6, मग आपण असं लिहू शकतो +6, बघा 6 इंटू वाय किती येणार आहे 6y, झाले का सेम, सेम येणं इम्पॉर्टंट. बरं, आता इनी याला मल्टिप्लाय केलं म्हणजे इनी याला मल्टिप्लाय करायचं आहे ना, 6 4 जा किती येणार आहे 24 प्लस 24 प्लस प्लस प्लसच राहणार आहे. मेनची सुद्धा काय करायची असते आपल्याला सबट्रॅक्शन. मग आता काय होईल 6y मायनस 6y 0, 24 मायनस 24 काय, म्हणजे तुमचा रिमाइंडर किती आला रे, आणि तुमचा क्वेश्चन किती आला बरं y प्लस, मग आपण लिहू शकतो काय क्वोशंट इज इक्वल टू किती आला आपला y प्लस 6, आणि जर रिमाइंडर किती आला बरं 0. दिस इज आवर आन्सर. एक लक्षात नक्की का, हे एक एक एक्झाम्पल दोनदा तीनदा घेत जाऊन सॉल्व्ह करायचं, किमान 3दा. हे लक्षात न बघता एकदा दोनदा सतत ट्राय करायचं, तर हे लक्षात राहील, अन्यथा लक्षात राहणार नाही. पहिला क्वेश्चन कळेल सगळ्यांना, काही डाऊट राहील पहिल्या क्वेश्चन मध्ये नक्की नाही. ओके, मग घेऊ सेकंड क्वेश्चन, नको बापरे, मग काय घेऊ, दुसरं नको घेऊ, सर्वे नक्की सांगा, दुसरं घेऊ का नको, नक्की एकदम शुअर एकदम नको घेऊ, मग कोणतं घेऊ डायरेक्ट तिसरं घेतो. चला तिसरं घेतो, सांगा बरं थर्ड एक्झाम्पल काय, सेकंड तुम्हाला होमवर्क असेल. मग आता थर्ड सांगा काय, इन ब्रॅकेट 3x प्लस 2x² प्लस 4x³ ब्रॅकेट डिवाइड ब्रॅकेट कमी, नंतर काय बरं x मायनस 4. आता व्यवस्थित सरांनी लक्ष द्या, हा काय बरं आपला डिवायडर, हा काय डिवायझर, म्हणजे डिवाइड करायचं, कोणाला करायचंय डिवायडरला करायचंय. मग आपण स्ट्रक्चर असं लिहितो ना, कशाने डिवाइड करायचंय x मायनस 4, कशाला करायचंय बरं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, याची डिग्री किती आहे रे, नाहीये म्हणजे 1, याची डिग्री किती आहे, याची डिग्री किती आहे, हे तर असेंडिंग ऑर्डरने झालं, पण आपण नेहमी पॉलिनॉमियल कसं लिहितो डिसेंडिंग ऑर्डरने ना, सर्वात मोठी डिग्री पहिली लिहितो, नंतर त्याची छोटी डिग्री, नंतर त्याची छोटी डिग्री असं लिहितो ना. मग हे सुद्धा तसंच लिहून घ्यायचं, हे दिलेलं उलट आहे पण आपण आपल्या मताने लिहून घ्यायचं. मग सर्वात मोठी डिग्री कोणती बरं इथं x³ म्हणायचं, 3 नाही म्हणायचं क्यूब म्हणायचं, काय म्हणायचं x³ वाले, म्हणजे काय 4x³ सर्वात मोठी डिग्री आहे ना. 3 नंतर किती डिग्री बरं 2 डिग्री आली, म्हणजे कोण लिहायचं आपल्याला +2x, नंतर कोण आहे बरं इथं 1 डिग्री नसती, म्हणजे किती असते 1, मग काय घ्यायचा 3x, बाकी काही उरलंय का इथं नाही. मग यांचं आपल्याला डिवायडेशन करायचंय बरोबर ना. आता बघा इथं नाहीये म्हणजे बघ इथं नंबर आहे किती बरं 4, इथं काय आहे का रे नाही म्हणजे 1 असतो. मग या 1 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावरती 4 येणार आहे 4 ने. व्हेरी गुड, म्हणजे 4 1 जा 4. ओके बरं, आता इथं काय बरं x³ आहे, इथं कोण आहे, मग ह्या x ला कितीने मल्टिप्लाय केल्यावरती x³ येणार आहे x². व्हेरी गुड, x², मग x² इंटू x म्हणजे काय येणार आहे x³. हे आपलं फायनल झालं बरोबर ना. पण आताशी आपण x ला मल्टिप्लाय केलं, आता येणीच कोणाला मल्टिप्लाय करायचं 4 ला पण. मग आता बघा इथं मायनस आहे, मायनस इंटू प्लस काय होणार बरं मायनस. मग त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन लिहायचं, 4 4 जा किती होणार बरं 60. बाकी ते x² नाही ते x आहे, मग x² तर आहे तसं लिहून टाकू आपण. स्क्वेअरच्या खाली स्क्वेअर आला, क्यूबच्या खाली क्यूब आला, हे पहिले चेक करून घ्यायचं. मग यांचं काय करायचं असतं आपल्याला सबट्रॅक्शन, याची सबट्रॅक्शन करू. तुम्हाला मागाशी का तेच केलं असतं आपण. सबट्रॅक्शन करताना काय करायचं एक गोष्ट लक्षात ठेवा, साइन चेंज केलं तरी चालतात. म्हणजे इथं कोणतं साइन होतं बरं इथं प्लस आहे ना, मी जर सबट्रॅक्शन करताना काय होणार याचं आलं मायनस, इथं कोणतं साइन आहे मायनस, मग इथं काय घ्यायचं आपल्याला. आता याचा विचार करायचा का आपल्याला नाही, तुम्ही गोल ना करू, मी समजावं म्हणून करतोय तुम्हाला. मग आता मला सांगा 4x³ मधून 4x³ गेला तर काय राहिला 0. 2x² प्लस 16x²,
18. 16 अधिक 2 किती होणार आहे 18. म्हणजे दोघं प्लस प्लस म्हणजे ऍडिशनल होणार आहे 18x स्क्वेअर. बट इथं दोन टर्म इथं आपली एकच टर्म आली. मग हे काय करायचं आपल्याला वरतून खाली घ्या. हा कोण आहे बरं प्लस 3x. आलं का लक्षात पर्यंत. आता मला एक लक्ष द्या इथं x आहे बट बरं इथं 1 इथं किती बरं 18. मग इथं किती अंक घेतला पाहिजे म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन इथं 18 आलं पाहिजे 18 म्हणजे प्लस 18 घ्यायचं. मग 18 इंटू 1 किती होणार आहे 18. लक्षात आलं. इथं काय बरं एक्स स्क्वेअर आहे ना बट इथं काय मग कशाने मल्टिप्लाय करू एक्स ने. व्हेरी गुड. एक्स इंटू एक्स म्हणजे काय होणार आहे एक्स स्क्वेअर. हे क्लिअर झालं. आता ह्याच टर्मनी याला मल्टिप्लाय करायचं. मग इथं काय होणार आहे प्लस इंटू मायनस मायनस होणार आहे. प्लस इंटू मायनस काय होणार आहे मायनस. आता ह्या दोघांचं इथं काय करायचं मल्टिप्लिकेशन. मग आता बघा 18 4 जा किती होणार आहे बरं 18 4 जा बरं 8 चौक किती होणार आहे बरं 32. पुन्हा 4 1 4 आणि 3 किती होणार आहे 7 72. एक्स इंटू नाही म्हणजे इथे एक्सच राहणार आहे. आलं का लक्षात. यांची पुन्हा काय करायची असते आपल्याला सबट्रॅक्शन. आणि सबट्रॅक्शन तुम्हाला सांगितलं जे सेकंड इक्वेशन त्याची साइन चेंज करायची. हा प्लस वाला दिसत होता ना याला काय जाता आणि हा मायनस आहे काय होईल बरं. बाकीच्या आधी ही साइन जे आहे हे आपल्याला काय लक्षात ठेवायचे का नाही. मग मला सांगा 18x स्क्वेअर मायनस 18x स्क्वेअर काय होणार आहे 0. 3x प्लस 72x 75x. व्हेरी गुड 75x. येईल का लक्षात. काय डाऊट राहील इथपर्यंत नाही. बरं आता इथं काय बरं एक्स वाली टर्म इथं पण एक्स वाली आहेच ऍक्च्युली बरोबर ना. मग एक काम करू ना आपण मला सांगा ह्या एक्स ला कितीने मल्टिप्लाय केल्यावरती 75x येणार आहे. व्हेरी गुड कितीने 75. मग 75 इंटू एक्स काय होणार आहे 75x. बट अजून याला मल्टिप्लाय करणं राहिलं ना 75 4 जा किती होणार बरं 300. 75 चौक किती होणार आहे 300. कारण की 75 दोन्ही किती जातात 150. 150 150 300 मग 300 म्हणले. पुणे यांची काय करायची असते आपल्याला सबट्रॅक्शन. आणि सबट्रॅक्शन करते नेहमी सांगितले तर हा प्लस वाला काय होईल आणि हा मायनस वाला काय होईल प्लस. 75x मायनस 75x काय होणार आहे 0. इथं कोण आहे प्लस वाला. बरं इथं काय आहे का वरती कोणी नाही म्हणजे आज 300 तर ऍज इट इज राहणार. याला काही चेंज होईल का. आता काय इथं एक्स इथे एक्सची टर्म राहिली का नाही. म्हणजे आता आपण पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ आपला क्वेश्चन किती येणार आहे बरं. क्वेश्चन इज इक्वल टू किती राहणार आहे 4x स्क्वेअर प्लस 18x प्लस 75 आणि जर रिमाइंडर किती येणार आहे रे 300. येईल का लक्षात नक्की का काही डाऊट राहील. पुन्हा सांगतो हे एक्झाम्पल आपल्याला किमान 2दा 3दा घरी पुन्हा सॉल्व्ह करावं लागेल बघून बघून व्यवस्थित. त्या कायम स्वरूपी लक्षात राहील. येईल का लक्षात नक्की काही डाऊट नक्की नाही. बरं मग फोर्थ वाला घ्यायचं. फोर्थ वाला नाही घ्यायचं. फिफ्थ वाला घेऊ नक्की. फोर्थ वाला करशाल का ट्राय नक्की एकदम सर्वे घेऊ. मग आता एक्झाम्पल नंबर कोणता बघायचा आपल्याला फिफ्थ वाला नक्की. ओके फिफ्थ वाला काय फिफ्थ वाला एक्झाम्पल ब्रॅकेट 3x स्क्वेअर 12x रेज टू 4 x रेज टू 3 डिवाइडेड बाय काय कशाने डिवाइड करायचं 2 प्लस x स्क्वेअर किंवा रेज टू 2. अलग लक्षात. मग आता हे आपल्याला डिवायडेशन करायचं कसं आहे ते करू आपण. बघा कशाने डिवाइड करायचंय 2 प्लस x स्क्वेअर. किंवा तुम्हाला मी सांगितलं x स्क्वेअर पहिले लिहिले तर चालेल. डिग्री वाले पहिले मोठी लिहून घ्यायचे सोपं होतं थोडं आपल्याला कारण की ते रेग्युलर सारखं वाटतं ना. मग आपण काय लिहू शकतो इथं x स्क्वेअर प्लस 2. याला कशाने डिवाइड करायचंय याला
मग सर्वात मोठी डिग्री कोणती इथं रेस टू 4, मग तो पहिले लिहून घ्यायचा 4 वाली. नंतर 3 वाली डिग्री आहे का आहे, म्हणजे कोणती घ्यायची +3x. 2 वाली डिग्री आहे का यस, कोणती आहे -3x². बर 1 वाली डिग्री आहे का आहे, काय बरं +3x. पुढे डिग्री वाला आहे का नाहीये 12 आहे ना -12 लिहून घेतलं. फक्त आपण काय केलं डिग्री डिसेंडिंग ऑर्डरने लिहिली, मिक्स ऑर्डर दिली होती आपण डिसेंडिंग ऑर्डर लिहिली उतरत्या क्रमाने. हे लक्षात. आता काय करायचंय, आता सिंपल एक्झाम्पल. इथं काय आपला x², बट इथं किती आलं पाहिजे x⁴. मग कशाने मल्टिप्लाय करावं लागेल x². व्हेरी गुड. मग x² × x², किती होणार x⁴. बट यालाच मल्टिप्लाय केलं, याला पण करून टाकायचं लगेच. x² × 2 काय होणार बरं 2x² होईल ना. x² × 2 म्हणजे काय होणार 2x². बट इथं x² वाली टर्म आहे का रे नाही ना, मी इथं नाही लिहायची. जिथं x² वाली टर्म आहे तिथंच लिहायची. एवढंच फक्त इथं थोडं चेंज. काय म्हटलं मी, आता जसं x² ने याला मल्टिप्लाय केलं आणि इथं लिहिलं बरोबर ना, तसं x² ने याला पण मल्टिप्लाय करायचं असतं ना अजून. मग x² × 2 म्हणजे किती होणार आहे 2x². पण ती स्क्वेअर वाल्या खालीच लिहिली पाहिजे. मग इथं स्क्वेअर इथं लिहिणं चालेल का आपल्याला नाही, इथं लिहायची आपल्याला. मग x² × 2 काय होणार आहे 2x². स्क्वेअर खाली स्क्वेअर आला पाहिजे. मग आता यांची काय करायची असते सबट्रॅक्शन. मग सबट्रॅक्शन करताना मी तुम्हाला सांगितलंय काय साइन चेंज करायची. मग हा इथं पहिला प्लस वाला होता, कोण होईल बरं मायनस. हा कोण होता प्लस, काय झाला आता मायनस. हे साइन आता विसरून जायचं. मग आता x⁴ - x⁴ काय होणार आहे 0. काय होणार आहे 0. ओके. बर याला काही केलंय का यापुढे नाही, मग हा तसंच खाली घेऊन टाकायचा. कोण बरं +x³ जसा आहे तसंच घेऊन टाकला आपण, चेंज नाही केलं. बर -3x² - 2x² म्हणजे किती होईल बरं x² आहे ना. मग हा -3 - 2 म्हणजे किती होणार -5x². व्हेरी गुड. इधर 2 टर्म आहे, इधर 2 टर्म आहे, पुढून काही घ्यायचं नाही. बर इथं x² आहे आणि इथं काय x³ आहे. मग इथं कशाने मल्टिप्लाय केलं ते x² येणार आहे x ने. व्हेरी गुड. मग आता आपण काय करू x ने मल्टिप्लाय करू. x × x² काय होणार आहे x³. झालं ना सारखे. बट एवढं थांबायचं का आपल्याला नाही, पुन्हा x ने याला मल्टिप्लाय करायचं. x × 2 म्हणजे काय होणार आहे 2x. पण इथं लिहिता येईल का आपल्याला 2x नाही लिहिता येणार, कारण ही x² ची टर्म आहे, बट ही फक्त साधी x ची टर्म आहे. मग आपल्याला ते इथं लिहावं लागेल. अलग लक्षात. म्हणजे कुठं लिहायला लागेल ते आपल्याला, हे वाटलंच तसंच लिहून घ्या. काय इथं 3 + 3x - 12 लिहून घेतलं तर चालेल, काय प्रॉब्लेम नाही. मग 2 × x काय नाही इथं 2x ची टर्म. आता यांची पुन्हा काय करायची असते आपल्याला इथं सबट्रॅक्शन. बरोबर का नाही, काय करायचे असते सबट्रॅक्शन. हा 0चा काही संबंध नाही. इथं प्लस होता काय झाला मायनस, प्लस होता काय होईल इथं मायनस. मग मला सांगा x² - x² म्हणजे काय होणार आहे 0. ही टर्म तशीच खाली येणार आहे बरोबर. याच्या खाली कोण नाही ना, म्हणजे तशीच येणार. म्हणजेच काय बरं -5x². बरं इथं काय बघा 3x - 2x म्हणजे काय होणार आहे प्लस फक्त x. म्हणजे 1x येईल ना, 1 लिहायची गरज असते का नाही. 3 मधून 2 गेला 1 राहतो, 1 लिहायची गरज नसते व्हेरिएबलच्या सोबत. बर आता काय होईल बघा. इथं x², इथं पण x² आहे. बट आपल्या इथं अजून कोण एक्स्ट्रा पाहिजे -5. म्हणजे कसे मल्टिप्लाय करावं लागेल इथं -5 ने. मग -5 × x² काय होणार आहे -5x². इथली टर्म इथं झाली पाहिजे, इथली टर्म इथं झाली पाहिजे, तशी इथली टर्म इथं आली पाहिजे. मग हा मायनस वाला आहे तर याला पण मायनस घ्यायचा, मग याला मायनस घ्यायचं, इथं मायनस घ्यावा लागेल ना आपल्याला. येईल का लक्षात नक्की. ओके. मग आता या 5 ने पुन्हा इथं मल्टिप्लाय करायचं. काय 5 × 2 किती होणार आहे 10. पण याच्यासोबत व्हेरिएबल आहे का रे, मग ही व्हेरिएबलच्या खाली आलं पाहिजे. मी एक काम करू, हा पण तसं लिहून घेऊ खाली आणि नंतर लिहू. चला 5 × 2 किती होणार आहे बरं 10. मायनस इंटू प्लस मायनस होणार आहे. पुन्हा यांचं आता काय करायचे आपल्याला सबट्रॅक्शन करायचे. सबट्रॅक्शनचा अर्थ काय साइन चेंज करायचे. मायनस असेल तर काय करायचा मायनस असेल तर काय करायचा प्लस, बाकी तसंच लिहून द्या. आता 5x² + 5x² मायनस प्लस काय होईल 0. हा तसंच राहणार. कोण राहील बरं इथं x.
बरं इथं काय होईल बरं, -12 प्लस 10 म्हणजे काय होणार आहे, -2. बरं इथे एक्स स्क्वेअर आहे, इथं फक्त एक्स आहे, म्हणजे आता याला काही मल्टिप्लाय करून इथे येणं काही पॉसिबल आहे का, नाही. याच्यापेक्षा छोटी डिग्री आली का एक्झाम्पल थांबून घ्यायचं. म्हणजे याचा अर्थ हा झाला, इथं क्वोशंट किती होईल बरं, क्वोशंट इज इक्वल टू काय होणार आहे, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 5. आणि इथं रिमाइंडर काय होईल बरं, रिमाइंडर इज इक्वल टू काय, एक्स मायनस 2. येईल का लक्षात बाबड्यांनो, नक्की काय डाऊट राहील का. हे थोडे वेगळं युनिक एक्झाम्पल होतं, हे तुम्हाला व्यवस्थित कळालं पाहिजे. नक्की कळेल, काही डाऊट थोडा पण, नक्की नाही. फक्त एकच स्टेप इथं वाढली, इथं काही मल्टिप्लाय नव्हतं म्हणून तसंच वाढलं, इथं काही मल्टिप्लाय नव्हतं म्हणून